गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद, पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध. पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा, पवार गटाच्या नेत्यांचा पडळकरांवर निशाणा. शरद पवार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराज, मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून व्यक्त केला निषेध. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले, आमदार पडळकर यांनी शरद पवारांना कचाट्यात पकडलं. आमदार पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी एकटी लढणार, प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य. हिंदूंच्या सणाला शरद पवार उद्धव ठाकरे खोडा घालतात, स्थानिक निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका, मंत्री आशिष शेलारांचं नागरिकांना आवाहन. गोलमेज परिषद मराठ्यांची अधिकृत संस्था नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. हल्ला होणार, घाबरू नका, छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र. स्थिरतेसाठी भाजपासोबत, अजित पवारांचा पुन्हा एकदा खुलासा. अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग, छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं वादाचं मोहोळ. जरांगे आंदोलनात मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हकललं, या आंदोलनातील दगडफेकीत 84 पोलीस जखमी, छगन भुजबळ यांचा गंभीर दावा. भुजबळांच्या गौप्यस्फोटाबाबत पक्ष नेतृत्वाचे कानावर हात, अजित पवार म्हणतात त्यांना काही माहीतच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आंदोलन, विद्यापीठानं केलेल्या परीक्षा शुल्क वाढीला विरोध. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात, 30 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं होणार उद्घाटन. ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर पुतळा, 12 फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारला, चेहऱ्यावर हास्य आणि हातात बिटकॉइन. अखेर डोनाल्ड ट्रम्प झुकणार, भारतावरील आयात शुल्क लवकरच कमी होण्याची शक्यता, 25% आयात शुल्क 10 ते 15% कमी होण्याचा अंदाज.